कोजागिरी पौर्णिमा, घरात छोटस सत्यनारायणची पूजा केली। आमच्या किरांनी आज नवीन बुलेट आणलेली आहे, मोठ्या ताई ऑप्शन करताय। आपले शुभम राजा बसताय, इतके वेळ ओम होता, प्रत्येक जण नवीन बुलेटची हाऊस करून घेत आहे। आपले शुभम राजा बसले होते इतके वेळ, आता कृष्णा शेठ बसताय, सुनंदा ऑप्शन करतीये। अंधार आहे त्याच्यामुळे गाडी क्लिअर नाही दिसत। आता उद्या सकाळी आपण बाईकची राईड घेऊ, तेव्हा आपली बुलेट क्लिअर दिसेल। माझी फ्रेम नको कॅप्चर करू तू, थांब। नंदी नानी नंतर परत पैसे दिले झाला हो ना। अरे दीदीचा लाडका भाऊ येतो म्हणून बसला, इतकी वेळ बसला ना, एकदा बी नाही। थोडीशी पुढे घेतली तिरपी आहे, तिरपण तुम्ही पुढं दिसतंय मला, दिसतंय का मग? आपण सगळे याच्यावर फोटो काढू द्या। एक मिनिट, आता आरतीला जाऊ, गल्लीत आरती चालू आहे ना, आरतीला जाऊ आता। गाडी घेतल्याबद्दल किरणला अभिनंदन। ए चला आरतीला जायला लागलं, चला ए चला। आता ऐश्वर्या काढतीये, आता आपली ऋतुजा बसली बाईकवर, आता व्हिडिओ फोटो चालू आहे आपला। गाडी ओवाळल्यानंतर गल्लीत आलोय, गल्लीत आरती आणि कोजागिरीचा छोटासा कार्यक्रम आहे। हा कार्यक्रम आहे आता। आरती झाल्यानंतर आपली नवीन आणलेली बुलेट देवीच्या दर्शनाला आणलेली आहे। मंदिरात देवीच्या दर्शनासाठी आलोय, ऋतुजा आणि सर्व चालू आहे। कोजागिरी निमित्त पूजा ठेवलेली होती, आज आरती होती सुवर्णाची। आरती झाल्यानंतर महिला मंडळांची छोटीशी मीटिंग ऑर्गनाईज केली आहे, त्याच्यासाठी महिला मंडळ एकत्र आलंय। आपल्या पूजाने छान रांगोळी काढलेली आहे। किती वेळ लागतो ते? आमच्या अंगणात खूप हौशी आहे। पुढील कार्यक्रमाचं आयोजन चालू आहे। आरती झाली, आता घरी जाऊन येतो, घरचा आवरतो आणि पुढील कार्यक्रमासाठी येतोय। हे आपलं गोड बाळ, काय नाव आहे याचं? हर्षा, मस्त आहे का? किती भारी असतंय बघ, त्याला पण कळतंय बघ कसं बघतोय। घरी जाऊन जेवण वगैरे करून 9:30 वाजता सर्व एकत्र येणार। कोणती नवीन गाडी घेतली की गुरूंकडून ऑप्शन करून घेतो गाडीची आम्ही। नवीन गाडीची गुरूंकडून पूजा करून घेतोय। जाऊ दे ना, चांगलं आहे ना। खाली
दूध तापवण्यासाठी चूल तयार करताय, त्याच्या अगोदर पूजा करून घेत आहे. साक्षी ज्योती पातेला दूध तापवणार आहे. दूध तापवण्यापूर्वी जाऊबाई पातेल्याचं बूट घेऊन राहिल्या, या मोठ्या जाऊबाई. दूध उकळत आहे, त्यात टाकण्यासाठी साखर, दुधाचा मसाला आणि कप आणलाय. गौरी बंडू प्रियंका मोबाईल त्याला नीट सांगा म्हणजे दोन चिट्ट्या काढायच्या माझ्या हातात द्यायच्या कोणत्या दोन उचलायच्या आणि यांच्याकडे असं करायचं. हा थांबा नंदिनी उबाळे मुंडे कल्पना मुंडे किती किलो आहे आपल्या अर्चना आता जुन्नर स्टाईल डान्स करते. चलो चांगलं कापताय आणि या काही जाळ घालताय पातेल्याखाली. याच्यानंतर सर्व आम्ही टिपऱ्या खेळणार आहे. सर्वांनी छान एक सेल्फी घेतला व व्हिडिओ काढला. बऱ्याच वर्षानंतर आज टिपऱ्या खेळणार होतो, त्याच्यामुळे सर्वच महिला खूप आनंदित होत्या. कोजागिरी सेलिब्रेशन आणि भिशी दोन्ही निमित्त एकत्र साधून महिला एकत्र आल्या होत्या. आज ही छोटी दीदी पिरी पिरी गाण्यावर डान्स करून दाखवत होती आम्हाला, पण आम्हाला काही कोणाला जमत नव्हतं, त्याच्यामुळे आम्हा सर्वांना खूप हसू येत होतं. मग आम्ही सर्व म्हटलो पिरी पिरी राहू द्या, आपण दांडियाच खेळू आणि एन्जॉय करू. अचानक ठरल्यामुळे टिपऱ्या काही आमच्याकडे नव्हत्या, त्याच्यामुळे जे जमल ते आमचं चालू होतं. दांडिया गरबा जे जमल ते चाललं होतं आमचं.
आणि खरं सांगायचं तर आम्ही सर्व एकत्र आलो त्याच्यामुळे सर्वांना खूप आनंद झालेला होता. लहान मोठे आम्ही सर्वच एकत्र आलो आणि सर्वांनीच कार्यक्रमाचा पूर्ण आनंद घेतला. गल्लीत बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे जागा थोडी कमीच पडत होती. गल्लीत जे 2 पार आहे त्याला पूर्ण राऊंड होईल इतका मोठा राऊंड असतो आमचा टिपऱ्यांचा, परंतु सध्या बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे जागा नव्हती गल्लीत. खेळ कुठलाही असो, मग टिपऱ्या फुगडी हा महिलांचा आवडीचा विषय. मोठ्या ताई सुनबाई सोबत म्हणजे वैष्णवी सोबत टिपऱ्या खेळत आहे. मोठ्या ताई सुद्धा पहिल्यांदाच टिपऱ्या खेळत होत्या. खूप दिवसानंतर गल्लीतली महिला टीम एकत्र आली त्याच्यामुळे काय खेळू काय नाही असे सर्वांनाच झाले होते. 12 वाजत आले होते तरी आज झोप कोणालाच लागलेली नव्हती असं नाही, परंतु प्रत्येकजण एन्जॉय घेत होतं. एकीकडे दूध आटत होतं आणि एकीकडे आम्ही सर्व फुगडी वगैरे खेळत होतो. चंद्राचा प्रकाश दुधात पडण्याची वाट आम्ही सर्वच बघत होतो. बारा वाजून गेले होते. दूध निम्म आटून गेलेलं होतं, म्हणजे छान असं घट्टसर आटलेलं होतं दूध. त्यात मसाला वगैरे सर्व टाकलेलं होतं आणि लहान मुलं जरी खेळत नसले तरी ते आमच्या सोबत होते. पिरी पिरी गाण्यावर ही दीदी बघा किती छान डान्स करते. आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत होती पण आमच्या काही ते लक्षात बसत नव्हतं. छान असं दूध आटल्यानंतर भगवती मातेला नैवेद्य ठेवला दुधाचा आणि शेजारी मुंजा बाबाचं स्थान आहे तेथे देखील नैवेद्य ठेवला. दुधाचा नैवेद्य देवीला व मुंजा बाबाला दाखवल्यानंतर सर्वांना प्रसाद म्हणून दूध वाटून दिले. टायमिंग वेगळा दिलेला होता ना. घेऊन आले